हे सर्व शक्तिमान प्रभो, माया मला या 16 आरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढीत आहे. आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण मला या चक्रातून ओढून काढून आपल्याजवळ घ्या. भगवन, ज्याच्यासाठी संसारी लोक अतिशय हपापलेले असतात, ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालांचे आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर्य मी पुष्कळ पाहिले आहे. ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या भुवया थोड्या वर चढत, तेव्हाच ती संपत्ती त्यांच्याजवळ राहत नसे. पण माझ्या अशा त्या पित्यालाही आपण मारले. म्हणूनच संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर्य आणि इंद्रिय भोग यांची इच्छा करतात, ते मला नकोत. कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण त्यांना ग्रासले आहे, हे मी जाणतो. आपण मला आपल्या दासांच्या सान्निध्यात घेऊन चला. विषय भोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु त्या मृगजळाप्रमाणे फसवे आहेत. तसेच हे शरीर सुद्धा अगणित रोगांचे उगमस्थान आहे. कोठे ते मिथ्या विषय भोग आणि कोठे हे रोगयुक्त शरीर. दोन्हींची असारता जाणून सुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही. मोठ्या कष्टाने प्राप्त होणाऱ्या भोगांच्या लहान लहान मधुबिंदूंच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझविण्याचा प्रयत्न करतो. हे प्रभो, कुठे या तमोगुणी असुर वंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी आणि कुठे आपली त्याच्यावरील कृपा. धन्य आहे आपण आपला प्रसाद स्वरूप जो कमलकर माझ्या मस्तकावर ठेवला आहे, तो आपण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीच्या मस्तकावर सुद्धा कधी ठेवला नव्हता. इतर संसारी जीवांप्रमाणे लहान मोठा असा भेदभाव आपण करीत नाही, कारण आपण सर्वांचे आत्मा आणि अकारण प्रेमी आहात. कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसाद सुद्धा आपली सेवा केल्यामुळेच प्राप्त होतो. सेवेनुसारच जीवांवर आपल्या कृपेचा उदय होतो. त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत होत नाही. भगवन, हा संसार ही एक अंधकारमय विहीर असून तीमध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो. विषयभोगांची इच्छा करणारे पुरुष तीत पडले आहेत. त्यांच्या संगतीने मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ तीत पडू लागलो होतो. परंतु भगवन, देवर्षी नारदांनी मला आपला समजून तीतून वाचविले. असे असता मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू? हे अनंता, ज्यावेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खड्ग घेतले आणि म्हटले, जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचविल, मी आता तुझे डोके उडवितो, त्यावेळी आपण माझ्या प्राणांचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला. मला वाटते की आपण आपले सेवक असणाऱ्या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठीच तसे केले होते. भगवन, हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात, कारण यामध्ये आधी, अंती आणि मध्ये आपणच असून त्याहून वेगळे आहात. आपण आपल्या मायेच्या गुणांच्या परिणाम स्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात असे भासवता. भगवन, हे जे काही कार्यकारण रूपाने प्रचितीला येत आहे, ते सर्व आपणच आहात आणि त्याहून वेगळेही आहात. आपला परका हा भेदभाव ही अर्थहीन शब्दांची माया आहे, कारण ज्याच्यापासून ज्याचा जन्म, स्थिती, लय आणि दिसणे असते, ते त्याचे स्वरूपच असते. जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळी आहेत, तरी सुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. भगवन, आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेऊन आत्मसुखाचा अनुभव घेत निष्क्रिय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता. त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध योगाने बाह्यदृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता. त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयांचाही उपभोग घेत नसता. आपण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता, म्हणजेच
हे ब्रह्मांड आपलेच शरीर आहे. प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते. जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशय्येवर शयन करणाऱ्या आपण योगनिद्रेचा त्याग केला, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो, त्याप्रमाणे आपल्या नाभीतून ब्रह्मांड कमळ उत्पन्न झाले. त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले. जेव्हा त्यांना कम्याखेरीज आणखी काहीच दिसले नाही, तेव्हा स्वतःमध्येच बीजरूपाने व्याप्त असलेल्या तुम्हाला ते जाणू शकले नाहीत आणि तुम्हाला आपल्या बाहेर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून 100 वर्षेपर्यंत शोधत राहिले. परंतु तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. ते बरोबरच आहे, कारण अंकुर उगवल्यावर बी कसे दिसणार? तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले. ते पुन्हा कमळात बसून राहिले. पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्यांचे हृदय शुद्ध झाले, तेव्हा त्यांना पंचभूते, इंद्रिये आणि अंतःकरणरूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत भरून असलेल्या तुमचा साक्षात्कार झाला. जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्म गंधाचा साक्षात्कार होतो. विराट पुरुष हजारो मुखे, चरण, डोकी, हात, मांड्या, नासिका, तोंड, कान, नेत्र, अलंकार आणि आयुधांनी संपन्न होतात. त्याच्या विभिन्न अंगाच्या रूपात 14 लोक दिसत होते. त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. मधु आणि कैटभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुणी 2 मोठे बलाढ्य दैत्य होते. जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले, तेव्हा आपण हयग्रीव अवतार धारण केला आणि त्या दोघांना मारून सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवांना परत आणून दिल्या. तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर आहे असे महात्मे म्हणतात. पुरुषोत्तमा, अशा प्रकारे आपण मनुष्य, पशु, पक्षी, ऋषी, देव आणि मत्स्य इत्यादी रूपांत अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वासात द्रोह करणाऱ्यांचा संहार करता. या अवतारांच्या द्वारे आपण प्रत्येक युगात युगधर्माचे रक्षण करता. कलियुगात आपण गुप्त रूपाने राहता, म्हणून आपले एक नाव त्रियुग असेही आहे. हे वैकुंठनाथा, माझे मन पापवासनांनी कलुषित झाले आहे. ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे. कामनांमुळे ते व्याकुळ असते आणि हर्ष, शोक, भय तसेच नाना चिंतांनी व्याकुळ असते. आपल्या कथांमध्ये त्याला गोडीच वाटत नाही. यामुळे मी दीन होऊन राहिलो आहे. अशा अशांत मनाने मी आपल्या स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू? हे अच्युता, ही कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे, जननेंद्रिय स्त्रीकडे, त्वचा स्पर्शाकडे, पोट भोजनाकडे, कान शब्दाकडे, नासिका गंधाकडे आणि हे चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपापल्याकडे खेचत राहतात. याशिवाय कर्मेंद्रिये सुद्धा आपापल्या विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपापल्याकडे ओढतात, तशी माझी दशा होऊन राहिली आहे. अशा प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसाररूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. जन्मापासून मृत्यू, मृत्यूपासून जन्म आणि या दोहोंद्वारा कर्मभोग भोगीत भोगीत हा भयभीत झाला आहे. हा आपला आहे, हा परका आहे असा भेदभाव बाळगून तो कोणाशी मैत्री करतो तर कोणाशी शत्रुत्व. या मूढ जीवाची ही दुर्दशा पाहून आपल्याला त्याची दया येऊ दे. भवनदीच्या पैलतीराला असलेल्या भगवंता, या प्राण्यांनाही आता पार करा. हे जगद्गुरू, आपण या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असताना या जीवांना या भवनदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे? हे दीननाथा, अज्ञानी जीवांनाच महापुरुषांच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तांच्या आम्हा निरंतर सेवकांना त्याची काय जरूर आहे? हे परमात्मन, आपल्या परमामृत स्वरूप लीला गायनात चित्तमग्न असलेल्या मला पार करण्यास कठीण अशा भववैतरणीचे थोडेसुद्धा भय वाटत नाही. परंतु आपल्यापासून विन्मुख असणाऱ्या आणि इंद्रियांच्या विषयांचे मायामय खोटे सुख मिळवण्यासाठी संसाराचे ओझे वाहणाऱ्या अज्ञानी जीवांचे मला वाईट वाटते आहे. हे देवा, मुनी तर साधारणपणे आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौन व्रत धारण करतात. ते दुसऱ्यांच्या भल्यासाठी काही प्रयत्न करीत नाहीत, परंतु
मी या असहाय्य जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही आणि या दिशाहीन भटकणाऱ्या प्राण्यांना आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाचा आश्रय दिसत नाही. गृहस्थाश्रमी लोकांना मैथुन इत्यादींचे जे सुख मिळते ते अत्यंत तुच्छ आहे. जसे हाताला सुटलेली खाज नाहीशी करण्यासाठी खाजवितांना सुरुवातीला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, परंतु नंतर दुःखच दुःख होते. परंतु हे बिचारे अज्ञानी पुष्कळसे दुःख भोगूनही या विषयभोगांनी तृप्त होत नाहीत. याउलट धैर्यवान माणूस जशी सुटलेली खास सहन करतो, तसाच तो कामाचा वेगही सहन करतो. पुरुषोत्तमा, मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्म पालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची 10 साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिये वश नाहीत त्याच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात आणि दांभिक लोकांच्या बाबतीत तर त्यांचे ढोंग लोकांच्या लक्षात आल्यावर या गोष्टी उपजीविकेचे साधन म्हणूनही राहत नाहीत. बीज आणि अंकुर याप्रमाणे वेदांनी कार्य आणि कारण ही आपली 2 रूपे सांगितली आहेत. वास्तविक आपण प्राकृत रूपरहित आहात, परंतु या कार्य आणि कारण रूपांना सोडून आपले ज्ञान होण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. लाकडावर लाकूड घासून जसा अग्नी प्रगट केला जातो, त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण या दोन्हींमध्ये शोधतात, कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत. हे अनंता, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, 5 तन्मात्रा, प्राण, इंद्रिये, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे केवळ केवळ आपणच आहात. एवढेच काय, पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून वेगळे नाही. हे भगवन, हे सत्वादी गुण, त्यांपासून उत्पन्न झालेली महतादी तत्वे, देव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत, कारण या सर्वांना सुरुवात व शेवट आहे असा विचार करून ज्ञानीजन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाहीत. म्हणून हे परमपूज्य, नमस्कार, स्तुती, सर्व कर्म समर्पण, सेवा, चरणकमलांचे चिंतन आणि लीला कथांचे श्रवण ही आपल्या सेवेची 6 अंगे आहेत. या सेवेशिवाय परमहंसाचे सर्वस्व असणाऱ्या आपली भक्ती कशी प्राप्त होईल?